आज शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कोल्हापूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ञ विजय ककडे यांनी देशात रोजगार वाढ झाली पाहिजे ही भूमिका या अर्थसंकल्पात घेतल्याचं दिसून येत असल्याचं सांगितलं. 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री करण्यात आल्यानं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. संकल्प सर्वसामान्यांच्या दृष्टीनं दिलासादायक एवढ्यासाठी मानावा लागतो की या अर्थसंकल्पामध्ये स्वस्त घरे 50 लाख इतकी दिलेली आहेत. युवकांना रोजगाराच्या संधी वाढवलेल्या आहेत. तरुणांना इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स, स्टार्टअप, स्टँडअप याच्यासाठी मदत केलेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशामध्ये थोडंसं उत्पन्न देण्याचा प्रयत्न आहे. दुसरं, याच बाजूला आपण जी करामध्ये सवलत दिलेली आहे त्याचा परिणाम म्हणून बाजारात पैसा येणार आहे आणि हा पैसा आला की अनेक वस्तूंना मागणी येईल आणि मग माझा चहाचा गाडा कधी चालणार, तर तिथं चहा प्यायला लोक आले तर, लोकांचं उत्पन्न वाढलं तर लोक येतील आणि मग माझंही बरं चालेल. अशा प्रकारे दरम्यान ICAIAचे अध्यक्ष चार्टर्ड अकाउंटंट तस्लीम आरिफ मुलानी यांनी कर आकारणीत सुसूत्रता आणण्यासाठीचे काही प्रयत्न स्वागतार्ह असल्याचं सांगितलं. करवर्गांना देखील फायदा होईल असे TDS आणि TCSचे कंप्लायन्सेस आणि त्यामधील काही 5 ते 7 सेक्शन्समध्ये त्यांनी रिलीफ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे थोडंसं टॅक्सेशन कंप्लायन्समधला आपलं बर्डन कमी होईल. त्याचबरोबर अपडेटेड रिटर्न्स म्हणजे ज्या लोकांचे रिटर्न्स भरायला राहून गेलेले आहेत त्यांना जो पूर्वी 2 वर्षापर्यंतचा कालावधी देतो तो 4 वर्षांचा केलेला आहे. तो भरताना देखील थोडेसे नंतर टॅक्स पैसे एक्स्ट्रा भरावे लागणार आहेत, पण ती एक आपल्याला संधी त्यांनी दिलेली आहे. तर अशा प्रकारे जवळपास सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं धोरण ह्या सरकारनं घेतलेलं आहे, हे या बजेटवरनं दिसते. त्याचबरोबर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी इन्कम टॅक्सची मर्यादा वाढवावी ही व्यापाऱ्यांची गेली अनेक वर्षांची मागणी होती. त्यामुळे आता 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री असलं तरी ही घोषणाच राहू नये, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरी भागाच्या विकासासाठी स्वतंत्र निधी देण्यात येणार आहे, त्यासाठी खासदारांनी पाठपुरावा करावा आणि कोल्हापूरच्या विकासासाठी विशेष निधी आणावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. लाखाची जी घोषणा आहे ही घोषणाच राहू नये अशी आमची अपेक्षा आहे. कारण 12 लाखाच्याने 12 लाख 1 रुपये इन्कम झालं तर 4 लाखापासून इन्कम मोजायला लागणार आहे. हे गणित आहे की नाही हे कुणाला माहीत नाही, हे छुपलेलं गणित आहे. अशा काय म्हणते घोषणा त्यांनी केलेल्या आहेत. 12 लाख 1 रुपये जर इन्कम झालं तर तुम्हाला त्याच्यावर टॅक्सच भरावा लागणार आहे. 4 लाखापासून जे स्लॅब केलेले आहेत त्या स्लॅबप्रमाणे टॅक्स भरावा लागणार आहे. आता शहरी भागातील विकासासाठी स्वतंत्र निधी देणार आहेत आणि छोट्या शहराच्या विकासासाठी विशेष केंद्र सुरू करणार आहेत. माझं आपल्या माध्यमातून सर्व खासदारांना विशेष आव्हान आहे की ह्या योजनेतून आमच्या कोल्हापूर शहरासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल हे तिने पाहिलं पाहिजे. या चर्चासत्रात कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, चार्टर्ड अकाउंटंट दीपेश गुंदेशा, सुनील नागावकर, चेतन ओसवाल, गुंतवणूक सल्लागार अनिल पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर महानगरचे अध्यक्ष कमलाकर बुरांडे, डॉक्टर रूपा शहा यांनी आपले विचार मांडले. यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, राजू पाटील, मानद सचिव प्रशांत शिंदे यांच्यासह व्यापारी उद्योजक उपस्थित होते.